तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, अर्बन कंपनी की तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। अरे हमारी मांगे, पूरी करो, हमारी मांगे, पूरी करो। हम भी इंसान है, इंसान है, हमें भी इंसान की तरह जीने का अधिकार है। जर काही ठिकाणी जर अशा काही गोष्टी घडल्या की अनसेफ आहे तर तिथे कंपनी प्रोटेक्ट करत नाही, तर तुमचा प्रश्न आहे. तुम्ही जॉब संपल्यानंतर काही जर तुमच्याबरोबर जर झालं, वर्किंग आवर्सच असतो तसं म्हणायला गेलं तरी, पण त्याच्यामध्ये आपण काहीच करू शकत नाही. मग अशा वेळेला काय करणार, तर आमच्या मागण्या ह्याच आहेत की कंपनीने जे आवर्स आमचे वाढवलेले आहे सॅटर्डे संडे 13 घंटे काम, जे आपल्या संविधानामध्ये नाही आहे. संविधानामध्ये काय लिहिलेलं आहे, 8 घंटे काम. जो 8 घंटेचा आहे तो 8 घंटे तो कंपनीने रूल चालू ठेवला पाहिजे. बस मला हेच म्हणायचं. किती कामगार आहे तुमचे आणि याच्या अगोदर किती तुम्ही काम करत होता? ह्याच्या अगोदर कंपनीला जेव्हा आम्ही जॉईन झालो तेव्हा कंपनीने आम्हाला हेच सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या मर्जीनुसार काम करू शकता, तुमचं घर सांभाळून, तुमची मुलं सांभाळून. त्याच्यामध्ये तुम्हाला काहीच कंपल्शन नाही की तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्ही लीड आली तर घेतलीच पाहिजे. त्याच्यामुळे ते सगळे प्रश्न आमच्यावर सोडवलेले त्यांनी की तुम्हाला कशा पद्धतीने काम करायचं तुम्ही त्या पद्धतीने काम करू शकता. आणि हे झाल्यानंतर कंपनीने आपली सगळी पॉलिसी चेंज केलेली आहे, त्याच्यामुळे सगळ्यांचं जीणं आराम केलं कंपनीने. माझं नाव राशी पाटोळे आहे, मी भायखळ्यातून आहे. मी अर्बन कंपनीमध्ये आता 4 वर्ष झाली जॉब करते. ह्याच्या आधी म्हणजे ह्यांचे काय असे रूल्स वगैरे नव्हते. आधी त्यांचं होतं की बाबा शनिवार रविवार फक्त 13 तास काम करायचं आहे, 13 तासामध्ये आम्ही 12 तास करत होतो. आता त्यांनी असं समृद्धी संविधान काहीतरी ते काढलं आहे की त्याच्यामध्ये शनिवार रविवार नाही तर सोमवार ते शुक्रवारी ह्याच्यामध्ये पण वीकडेजला पण त्यांना 13 तास आमच्याकडनं काम करून पाहिजे. माझी एवढीच विनंती आहे की आम्ही शनिवार रविवार तर तुम्हाला देतोय, 13 नाही निदान 12 तास तरी देतोय, पण सोमवार ते शुक्रवार आम्ही 13 तास काम नाही करू शकत. कारण आमचं पण घरदार आहे, आम्हाला पण घरात फॅमिली आहे, मुलं आहेत, घरात सासू सासरे सगळे आहेत. हे सगळं बघून सगळं कामधंदा हे करून आम्हाला नाही जमणार. जर तुम्ही 7ची किंवा 7:30ची जर लीड दिली त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे जाऊन जॉब करून आमचा जॉब जर 10:30-11ला संपला त्यानंतर आम्हाला घरी येऊन आमचं घरातलं काम उरकायचं आहे. हे सगळं पॉसिबल नाही एखाद्या लेडीजला. आणि लेडीजच काय, जेंट्स पण बिचारे तेच आहे. सकाळी जरी ते निघाले, आपली मुलं झोपेत असतात तेव्हा ते कामाला निघतात, आपली मुलं जेव्हा रात्री झोपलेली असतात तेव्हा ते येतात, म्हणजे ते पण वेळ देऊ नाही शकत. तर माझं एकच म्हणणं आहे की लेडीजच नाही, जेंट्स लोकांसाठी पण जे काही 16 तास तुम्ही केले, 20 तास ते काम करतायत, त्यांच्याबद्दल पण माझं मत आहे की तुम्ही विचार करून करा. जर आज तुम्ही ऑफिसमध्ये बसता, तुम्ही सकाळी किती वाजता येते ते आम्हाला नाही माहिती, पण जेव्हा आम्ही ट्रेनिंगला होतो संध्याकाळी 6 नाही वाजलं ते सगळे ट्रेनर निघायचे एकमेकांना आवाज देत, चला चला ट्रेन जाईल, ट्रेन जाईल. जर तुम्ही तुमच्या घरी लवकर जाण्याचा विचार करता तसं आमचाही थोडाफार विचार करा. आज एखादी लेडीज जो बाईक चालवतो, स्कूटीवर जातो, तो पटकन 10 मिनिटात पोहोचतो, पण आम्ही जर बसने ट्रॅव्हल करायचं म्हटलं, एक जर बस एका ठिकाणीच जाते, दुसरी बस नसते, त्या बससाठी आम्हाला 1-1 तास वाट बघावी लागते. मग आम्हाला समजा 11 वाजता लीड आहे तर मी शक्यतो 10 पावणे 10लाच निघते, जेणेकरून तिथे 15-20 मिनिटं आधीच पोहोचायला लागतं. जर तिथे आम्ही 5 मिनिटं जरी उशीर झाला तर क्लायंट सर बोलते आपका टाइम ये था, अब इतने बजे आहे. कधी कधी लोक तोंडावर आमच्या कॅन्सल करतात, मग ते कॅन्सलेशन आमच्यावर येतं. आता या लोकांनी तेव्हा एक कॅन्सलेशन होतं, आता ह्यांनी ते सिस्टम काढली आहे की 2 तास आधी कॅन्सल केलं, 2 तास आधी कॅन्सलेशन केलं तर 1 कॅन्सलेशन लागणार, आणि इमर्जन्सीला जर तुम्ही कॅन्सलेशन केलं तर 2 कॅन्सलेशन लागणार. आणि 1 कॅन्सलेशन जाण्यासाठी 50 जॉब करावे लागतात. 50 जॉब नंतर 1 कॅन्सलेशन जाणार. जर माझ्यावर ऑलरेडी 2 कॅन्सलेशन आहेत आणि माझ्या घरात जर इमर्जन्सी आली तर मी तो जॉब तर कॅन्सल करू नाही शकत, म्हणजे मला तिथे जाऊन सर्व्हिस देणंच आहे. जर माझ्या घरात जर इमर्जन्सी कोणतरी वाढलं, मी काय मी त्यांना सांगू नाही शकत की माझी वाट बघा मी येतपर्यंत, असं कोणी नाही करणार. गावच्या ठिकाणी तर लवकर माहीत करतात. मग मला एकच म्हणणे आहे, तुम्ही आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या. तुम्ही तुमचे रूल्स काढता पहिला आधी आम्हाला विचारा की बाबा असे रूल्स आम्ही काढतोय. ती लोक आम्हाला काही इन्फॉर्मेशन देत नाही, डायरेक्ट. आमची एकच मागणी आहे, तुम्ही तुमच्या जागेवर जर बरोबर असाल तर आम्ही आमच्या जागेवर पण बरोबर आहे. माझं एकच आहे की सोमवार ते शुक्रवार जे तुम्ही 13 तासाचं केलंय ते आम्ही नाही करू शकत. तुम्हाला 8 तास आहे, 8 तास जर जॉब करू शकतो तर आम्ही 8 तास तुम्हाला कसेही देऊ शकतो.
8 तास ड्युटी असावी असं तुमचं अशी हा समजा ज्याला जे पॉसिबल आहे तो 7च्या नंतर करेल, जो 11च्या नंतर करेल, जो 12च्या नंतर करेल. लेडीजचं असं आहे की सकाळी सगळं काम केल्याशिवाय तो बाहेर निघू नाही शकत. समजा जो 11च्या नंतर पण करू शकतो, मग तो तुम्हाला 7 वाजेपर्यंत करून देईल किंवा 8 वाजेपर्यंत करून देईल. मग माझी मागणी हीच आहे 13 तास नाही निदान 8 तास तरी. बाकी शनिवार रविवार तुम्हाला आम्ही 13 तास देतोय, 13 नाही निदान 12 तास तरी देतोय. हीच माझी जर आता तुम्ही जर आमचं ते पण नाही केलं तर सोमवार शुक्रवार तर आमची शनिवार रविवार ही अपेक्षा धरू नका. आम्ही 13 तास करू शकतो, मग ती पण आम्ही करू शकतो की आम्ही नाही करू शकत. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.